Good morning, friends. I welcome you all for the lecture number 2 of trigonometric function. ओवी करिअर सेंटरच्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे. जसं की आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची प्लेलिस्ट सुरू केलेली आहे. रोज एक व्हिडिओ अपलोड होतोय ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा. तुमचा इन्स्ट्रक्टर असणार आहे मी यश. आपण आजचा अजेंडा डिस्कस विद्यार्थी मित्रांनो, चला आपण आपल्या आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. मी तुम्हाला विनंती करतो, जर तुम्ही माझा कालचा म्हणजे लेक्चर नंबर 1 जर नसेल बघितला ट्रिग्नोमेट्री फंक्शनचं, तर आधी ते बघून या, कारण त्यामध्ये मी बेसिक्स ऑफ ट्रिग्नोमेट्री डिस्कस केलं होतं. जे तुम्हाला आजचं लेक्चर जर समजून घ्यायचं असेल तर कालचं लेक्चर समजणं फार गरजेचं आहे. काल आपण कोऑर्डिनेट सिस्टीम बद्दल डिस्कस केलं. ते कोऑर्डिनेट सिस्टीम बद्दल तुम्हाला थोडीशी माहिती असणं गरजेचं आहे. ओके, बट ज्यांनी कालचा लेक्चर बघितला त्याच्यासाठी मी आज थोडंसं रिव्हिजन पण करून देईल. सो आज आपण आधी बघूया की आपण काय काय डिस्कस करणार आहोत. तुमच्या टेक्स्टबुक मधला पहिला टॉपिक तो म्हणजे डिस्कसिंग प्रिन्सिपल सोल्युशन. याच्यामधून एक प्रश्न बोर्डाला 100% येणार. ते येणार तुमच्या MCQ ला आणि 2 मार्क क्वेश्चन्सला. MCQ आणि 2 मार्कला येऊ शकतो. CET मध्ये हा प्रश्न येणार 2 मार्कांना. म्हणजे बघता की बोर्डामध्ये आणि CET मध्ये सुद्धा याचं वेटेज आहे. एक्सरसाइज अँड प्रॉब्लेम सॉल्विंग डिस्कशन म्हणजे आज आपण फक्त प्रिन्सिपल सोल्युशन हा जो टॉपिक आहे याला खूप चांगल्या व्यवस्थित सॉल्व करणार आहे. याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, टेक्स्टबुक मधले क्वेश्चन्स आणि सॉल्व न्यूमेरिकल्स आपण सॉल्व करणार आहेत. ओके, सो काय असतात प्रिन्सिपल सोल्युशन, सर कसं काढायचं प्रिन्सिपल सोल्युशन, कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या प्रिन्सिपल सोल्युशन काढताना, हे सर्व सांगतो. पहिले तुमच्या मनात प्रश्न येत असेल, सर हा प्रिन्सिपल सोल्युशन काय आहे? प्रिन्सिपल तर आमच्या कॉलेजमध्ये आहे, शाळेमध्ये आहे, इथे प्रिन्सिपल सोल्युशन काय आहे? ओके, सो येस, आपण पहिला टॉपिक डिस्कस करूया, प्रिन्सिपल सोल्युशन. सो बघा इथे मी काय लिहिलंय तुमच्यासाठी. प्रिन्सिपल सोल्युशन्स मीन्स अँगलची व्हॅल्यू. आपण जो म्हणतो ना साइन थिटा, कॉस थिटा, हा जो थिटा असतो ना याला आपण काय म्हणतो, अँगल. तर या थिटाच्या व्हॅल्यू जी असतात ना, व्हॅल्यू व्हॅल्यू म्हणजे याच्या अँगलच्या व्हॅल्यू का असू शकतात. 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 75 डिग्री, 90 डिग्री, 120 डिग्री, 150 डिग्री. म्हणजे 0 डिग्री टू 360 डिग्री याची काहीही व्हॅल्यू असू शकते. तर त्या काहीही व्हॅल्यूला आपण प्रिन्सिपल सोल्युशन म्हणतो. ठीक आहे. प्रिन्सिपल सोल्युशन मीन्स अँगलची व्हॅल्यू. जो अँगल आपण काढतोय त्याच्या व्हॅल्यूला आपण प्रिन्सिपल सोल्युशन म्हणतो. पण तुम्हाला इकडे मी अजून एक नोट लिहिली, पण अँगल काढताना साइन आणि कॉर्डवनचं लक्ष द्यायचं. आता फक्त एवढं लक्षात ठेवा की अँगल काढताना साइन आणि कॉर्डवनचं लक्ष ठेवायचं. कारण जर तुम्ही साइन थिटाचा अँगल काढताय तर तुम्हाला साइन माहिती पाहिजे की अरे सेकंड क्वाड्रंटमध्ये आणि फर्स्ट क्वाड्रंटमध्ये साइन थिटा पॉझिटिव्ह असतो. थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह असतो. कॉस थिटा सेकंड आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह असतो. फर्स्ट फोर्थ मध्ये पॉझिटिव्ह असतो. आता हे ऍक्च्युअली प्रश्न सॉल्व्ह कसा करायचा मी हे सांगतो. पण हे दोन दोन पॉईंट तुम्ही आतापुरतं फक्त लक्षात ठेवा की जेव्हा कुठे तुम्हाला प्रिन्सिपल सोल्युशन काढायचा प्रश्न दिसला म्हणजे तुम्हाला अँगलची व्हॅल्यू काढायची आणि अँगलची व्हॅल्यू काढताना साइन आणि क्वाड्रंटचं लक्ष ठेवायचं. ओके, तर बघा विद्यार्थ्यांनो, आता डायरेक्टली मी प्रश्नावर येतो. जास्त थेरी सांगत नाहीये, कारण जास्त जर थेरी सांगितली तर ते विद्यार्थ्यांना थोडंसं स्टुडंट्सला माझ्या कन्फ्युजिंग होतं. सो बघा फ्रेंड्स, हा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे आपल्याला. साइन थिटाची व्हॅल्यू काय दिलेली आहे, 1/√2. आता हे क्वेश्चन सॉल्व्ह करायला तुम्हाला कालचा टेबल माहित पाहिजे, तो व्हॅल्यूजचा. ठीक आहे, 30 डिग्रीची व्हॅल्यू काय, 40 डिग्रीची व्हॅल्यू काय. आता प्रश्न असा आहे की थिटाच्या कोणत्या व्हॅल्यूसाठी साइन थिटाची व्हॅल्यू 1/√2 असते. मग बघा, मग साइन थिटाची व्हॅल्यू कशासाठी असते, sin π/4. sin π/4 म्हणजे 45 डिग्री. साइन, आता बघा आता हे 4 क्वाड्रंट असतात तुमचे. आता व्यवस्थित लक्ष द्यायचं सर्वांनी. बघा, तुम्हाला काय दिलंय की साइन थिटाची व्हॅल्यू 1/√2 आहे. प्रिन्सिपल सोल्युशन काढायचे म्हणजे तुम्हाला या थिटाची व्हॅल्यू काढायची आहे, जी व्हॅल्यू साइन मध्ये टाकली की त्याचं व्हॅल्यू 1/√2 येणार. ओके, सो बघा, हा फर्स्ट क्वाड्रंट आहे, हा सेकंड क्वाड्रंट आहे, हा थर्ड क्वाड्रंट आहे आणि हा फोर्थ क्वाड्रंट आहे. मला सांगा साइन थिटाची व्हॅल्यू काय आहे, 1/√2 म्हणजे काय आहे, +1/√2 म्हणजे साइन थिटा पॉझिटिव्ह आहे. तर साइन थिटा पॉझिटिव्ह कुठे असतो, साइन थिटा पॉझिटिव्ह फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असतो, सेकंड क्वाड्रंट मध्ये असतो. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जर अँगलची व्हॅल्यू थिटा आहे तर सेकंड क्वाड्रंट मध्ये काय असते, π-θ. तर बघा, तो कॉन्सेप्ट इथे यूज होणार. मला सांगा साइन π/4 ची व्हॅल्यू काय असते. सर
साइन पाय बाय 4 म्हणजे साइन 45 आणि काल तुम्ही सांगितलं होतं साइन 45 ची व्हॅल्यू असते 1/√2 म्हणजे याची व्हॅल्यू अँगलची व्हॅल्यू काय आली 1/√2 म्हणजे एक प्रिन्सिपल सोल्युशन काय झालं पाय बाय 4 पण फक्त पाय बाय 4 तुमचं प्रिन्सिपल सोल्युशन नाहीये. साइन थिटा पॉझिटिव्ह फक्त फर्स्ट क्वाड्रंट मध्ये नाही, तुम्हाला सर्व केसेसला बघावं लागेल. कुठे कुठे पॉझिटिव्ह आहे साइन सर सेकंड क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह आहे, पण सेकंड क्वाड्रंट मध्ये अँगलची व्हॅल्यू काय आहे, अरे ह्या अँगलची व्हॅल्यू काय आहे पाय मायनस थिटा, म्हणून मी इथं काय लिहिणार मग पाय मायनस थिटा, थिटाची व्हॅल्यू आहे पाय बाय 4, मग ते किती आलं पाय मायनस पाय बाय 4 आलं 3 पाय बाय 4, म्हणून तुमचं प्रिन्सिपल सोल्युशन आलं पाय बाय 4 आणि 3 पाय बाय 4. कळालं ना सेकंड क्वाड्रंट मध्ये कसं जायचं पाय मायनस थिटा, जर थर्ड क्वाड्रंट मध्ये जायचं असेल तर पाय प्लस थिटा, फोर्थ क्वाड्रंट मध्ये जायचं असेल तर 2 पाय मायनस थिटा. ओके, सो अशा प्रकारे प्रश्नांना सॉल्व्ह करायचं आहे. पण सर अजून थोडंसं कन्फ्युजिंग वाटतंय सर, अजून थोडंसं काही करता येईल का, अरे अजून एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करणार आहोत. ओके, आता बघा cos थिटा इक्वल्स टू 1/2 आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन काढायचंय. जेव्हा पण तुम्हाला प्रिन्सिपल सोल्युशन काढायचं असेल सर्वात अगोदर तुम्ही काय करा कोऑर्डिनेट सिस्टीम काढा आणि बघा त्यांनी काय दिलंय cos थिटा इज इक्वल्स टू प्लस 1/2. आता प्लस दिले नाहीये पण बाय डिफॉल्ट आपण प्लस असतंच, म्हणजे cos थिटा पॉझिटिव्ह आहे तर cos थिटा पॉझिटिव्ह कुठे कुठे असतो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असतो आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये असतो. सर हे कधी झालं, अरे मी कालच्या लेक्चरमध्ये जीव तोडून तोडून सांगितलंय कोणत्या क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह असतं ते कसं लक्षात ठेवायचं एक्स वाय सिस्टीम वरती. एक्स म्हणजे कॉस थिटा, वाय म्हणजे साइन थिटा. आता मी ते काल शिकवलंय म्हणून त्यावर परत वेळ नाही घालवणार. मला सांगा कॉस थिटाची व्हॅल्यू 1/2 कधी असते रे, कॉस पाय बाय 3 वर. आता हे पाय मी डायरेक्टली टेबलचं मला लक्षात आहे म्हणून मी सॉल्व्ह केलं. आता मी काय तुम्हाला एक एक सांगत नाही बसणार की कॉस पाय बाय 3 वर टेबल बघा. आता तुम्ही 11वी 12वी म्हटलं तुम्हाला हे आलं पाहिजे. मी काल टेबल सांगितलं होता पाय बाय 3 म्हणजे किती असतं 60 डिग्री. ओके, तर मला सांगा पाय बाय 3 त्याचं एक सोल्युशन झालं का, हो, पण आपल्याला काय माहिती की फक्त एकच सोल्युशन नसतं, दोन सोल्युशन्स असतात. का दोन सोल्युशन्स असतात, कॉस थिटा पॉझिटिव्ह फोर्थ क्वाड्रंट मध्ये पण असतो, पण इथे व्हॅल्यू थिटा आहे, थिटा म्हणजे पाय बाय 3 आहे. तर सर मी या फोर्थ क्वाड्रंट मध्ये कसं जाणार, सर तुम्ही काही दिवसांपूर्वी आम्हाला पूर्वीच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं फोर्थ क्वाड्रंट मध्ये जायचं आहे तर अँगलची व्हॅल्यू होऊन जाते 2 पाय मायनस थिटा, म्हणजे इथे येणार पाय बाय 3 आणि 2 पाय मायनस पाय बाय 3, म्हणजे हे किती येणार पाय बाय 3 आणि 5 पाय बाय 3. ओके, आय होप आता हे तुम्हाला कळालं असेल. अपेक्षा करतो की तुम्हाला आता हा एक्झाम्पल पण कळालाय. पुन्हा एकदा सांगतो, जेव्हा पण तुम्हाला प्रिन्सिपल सोल्युशन काढायचं असेल तर तुम्हाला या अँगलची व्हॅल्यू म्हणजे थिटाची व्हॅल्यू काढायची असते. सो ही थिटाची व्हॅल्यू काढताना सर्वात अगोदर साइन बघा. चला साइन बघितली प्लस आणि फंक्शन काय आहे कॉस थिटा, मग मला कळालं कॉस थिटा फर्स्ट क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतो. मग कॉस थिटा 1/2 कुठे असतो पाय बाय 3 वर, म्हणजे तुमची थिटाची व्हॅल्यू काय आली पाय बाय 3. पण फोर्थ क्वाड्रंट मध्ये पण त्याची व्हॅल्यू थिटा नाही होते, त्याची व्हॅल्यू होते 2 पाय मायनस थिटा. ओके, सो हे मी काल सांगितलं होतं की 360 मायनस अँगल फोर्थ क्वाड्रंट मध्ये येणार. अजून खूप सारे एक्झाम्पल्स आहे. हे जे मी एक्झाम्पल्स घेतो हे तुमच्या टेक्स्टबुक मधलेच आहे. आता हे टेक्स्टबुक मधले एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेण्याचा फायदा म्हणजे तुमची बोर्डची प्रिपरेशन आणि सीईटीची प्रिपरेशन दोघं होतं. आता नीट लक्ष द्यायचं, कॉस थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे -1/2. व्यवस्थित लक्ष द्या. मी काय सांगितलं, जेव्हा पण तुम्हाला प्रिन्सिपल सोल्युशनचा प्रश्न येईल सर्वात पहिले क्वाड्रंट सिस्टीम काढून घ्यायची. मला सांगा कॉस थिटा निगेटिव्ह कुठे असतो, सर कॉस थिटा निगेटिव्ह असतो सेकंड क्वाड्रंट मध्ये आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये. ओके, सेकंड क्वाड्रंट मध्ये आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, म्हणजे कॉस थिटाची व्हॅल्यू, आता कॉस थिटाची व्हॅल्यू 1/2 केव्हा असेल फक्त प्लस 1/2, सर पाय बाय 3 वर असेल आणि प्लस 1/3 कुठे असतं फर्स्ट क्वाड्रंट म्हणजे थिटाची व्हॅल्यू आता पाय बाय 3 आली. आपल्याला कोणत्या कोणत्या क्वाड्रंट मध्ये जायचं आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये, मग इथे काय होणार पाय मायनस थिटा, इथे काय, ठीक आहे. कॉस थिटा आपल्याला पॉझिटिव्ह हवाय निगेटिव्ह हवाय ना, मग कॉस थिटा निगेटिव्ह कुठे कुठे असतो सेकंड क्वाड्रंट मध्ये आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये. मग थर्ड क्वाड्रंट इथे व्हॅल्यू काय आली पाय मायनस पाय बाय 3, पाय मायनस पाय बाय 3 ही सेकंड क्वाड्रंटची व्हॅल्यू आली, ती किती आली 2 पाय बाय 3. आणि आता तुम्हाला कुठे जायचंय परत थर्ड क्वाड्रंट मध्ये असते पाय प्लस थिटा, थिटाची व्हॅल्यू आहे पाय बाय 3, तर हे किती आलं 4 पाय बाय 3. ओके,
कळालंय सर्वांना कसं सॉल्व्ह केलं? बघा मी परत तेच सांगतो, मी काय दुसरं नाही केलं, तेच केलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, कॉट थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे -√3. आता परत कोऑर्डिनेट सिस्टीम काढून घ्यायचं. कॉट थिटा काय असतं? कॉस थिटा अपॉन साइन थिटा. कॉट थिटा निगेटिव्ह कुठे असतं? सेकंड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह असतं आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह असतं. हो, कॉट थिटा सेकंड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह असतो. मग थिटाची व्हॅल्यू काय झाली सेकंड क्वाड्रंट मध्ये? सेकंड क्वाड्रंट मध्ये काय ना, पाय मायनस कॉट√3. फक्त प्लस साइन वाला घ्यायचा. मग ही शॉर्ट ट्रिक आहे. कॉट√3 ची व्हॅल्यू कुठे असते? π/6 वर. म्हणजे तुमची थिटाची व्हॅल्यू काय झाली? 5π/6. ओके. सो आता तुमचा थिटा इथे किती आला? 5π/6. आता तुम्हाला कुठे जायचं आहे? फोर्थ क्वाड्रंट मध्ये. तो किती असणार? 2π मायनस थिटा. म्हणजे ते किती येणार? 2π मायनस 5π/6. आता तुम्ही हे सॉल्व्ह करून घ्या. बट आय होप की मी जेवढं सांगतोय तुम्हाला हे व्यवस्थित कळालं असेल. तुम्ही मला असं निगेटिव्ह असताना थिटाची व्हॅल्यू कशी काढली? निगेटिव्ह व्हॅल्यू असताना फक्त थिटाची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असताना अँगल घ्यायचा. तो असते थिटाची व्हॅल्यू. ओके. आता काही एक्सरसाइज मधले क्वेश्चन्स आणलेले आहेत मी. ते एक्सरसाइज मधले क्वेश्चन्स जे आहेत विद्यार्थ्यांना, आज आपण त्यांना सॉल्व्ह करणार आहोत. ओके ओके ओके. बघा, सर्वात पहिला प्रश्न आपल्याला कोणता दिसतोय? मी इथे लिहितो तुमच्यासाठी हवं तर. कॉस थिटाची व्हॅल्यू आहे 1/2. कॉस थिटाची व्हॅल्यू आहे 1/2. मग आता हा प्रश्न तुम्ही सर्वांनी सोडवता येईल का तुम्हाला? बघा, जेव्हा पण हा प्रश्न दिसला तर सर्वात पहिले काय करणार? कोऑर्डिनेट सिस्टीम काढणार. काय बघणार? कॉस थिटाची व्हॅल्यू काय आहे? पॉझिटिव्ह. कुठे असते कॉस थिटाची व्हॅल्यू पॉझिटिव्ह? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये. मग फर्स्ट क्वाड्रंट मध्ये थिटाची व्हॅल्यू काय होणार? कॉस ऑफ 1/2. कॉस थिटाची व्हॅल्यू 1/2 कुठे असते? π/3 वर. म्हणजे थिटाची व्हॅल्यू काय झाली? π/3. म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटची व्हॅल्यू काय झाली? π/3. पण सर फोर्थ क्वाड्रंट मध्ये पण कॉस थिटा पॉझिटिव्ह होतो, म्हणून ते पण आपल्याकडे सोल्युशन असणार. तर तिकडे कसं जायचं? तिकडे जायचं 2π मायनस थिटाने. म्हणजे 2π मायनस थिटाने म्हणजे 2π मायनस π/3 ने. मग तुमचं सोल्युशन काय झालं? एक सोल्युशन तर झालं π/3. दुसरं सोल्युशन काय झालं? 5π/3. ओके. कळालं सर्वांना? परफेक्ट. दुसरं काय होतं? सेक थिटाची व्हॅल्यू दिली आहे 2/√3. ओके. तुम्हाला काय केलं त्यांनी? सेक थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे 2/√3. आपल्याला सांगा साइन थिटा असते 1 नाही, कॉस थिटा किती असते? 1/सेक थिटा. म्हणजे कॉस थिटाची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 1/2/√3. म्हणजे कॉस थिटाची व्हॅल्यू किती दिलेली आहे? √3/2 आणि प्लस √3/2. ओके. जर काही नाही दिले तर बाय डिफॉल्ट साईन काय घ्यायची विद्यार्थ्यांनो? सर्वांनी बाय डिफॉल्ट साईन प्लसच घ्यायची. आता या प्रश्नाला कसं सोडवणार बघा हा सर्वांनी. काय करायचं? परत तेच कोऑर्डिनेट सिस्टीम काढायची. कॉस थिटा काय दिला आहे? पॉझिटिव्ह. म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट असेल आणि फोर्थ क्वाड्रंट असेल. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये अँगलची व्हॅल्यू काय असते? थिटा असते कॉस √3/2. कॉस √3/2 कुठे असते सर? π/6 वर. म्हणून फर्स्ट क्वाड्रंटची व्हॅल्यू काय झाली? π/6 वर. आता तुम्हाला कुठे जायचं आहे? फोर्थ क्वाड्रंट मध्ये जायचं. आणि फोर्थ क्वाड्रंटचा ऍड्रेस काय आहे? 2π मायनस थिटा. म्हणजे 2π मायनस π/6. म्हणजे हे किती आलं? 11π/6. म्हणून तुमचे सोल्युशन काय झालं? π/6 आणि 11π/6. ओके. थर्ड बघा, कॉट थिटाची व्हॅल्यू दिली आहे √3. तिकडे थोडीशी जागा नाही, करतो जागा. एवढा रे. कॉट थिटाची व्हॅल्यू काय दिली? √3. तिसरा प्रश्न बघा. कॉट थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे √3. परत तेच करायचं, क्वाड्रंट सिस्टीम काढायचं. कॉट थिटा पॉझिटिव्ह कुठे असतो? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असतो आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये असतो. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये थिटाची व्हॅल्यू कशी काढायची? कॉट ऑफ √3. कॉट थिटाची व्हॅल्यू √3 कधी येते रे? π/6 वर. म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटची व्हॅल्यू काय झाली? π/6. पण मला कुठे जायचं आहे? थर्ड क्वाड्रंट मध्ये. थर्ड क्वाड्रंटचा ऍड्रेस काय आहे? π प्लस थिटा. म्हणजे π प्लस π/6. म्हणजे हे किती आलं? π/6 आणि π प्लस π/6 येतो 7π/6. ओके. हे झालं तुमचं थर्ड क्वाड्रंट. थर्ड एक्झाम्पल. आता फोर्थ बघा, कॉट थिटाची व्हॅल्यू 0. हा प्रश्न खूप फेमस आहे. म्हणजे मला जर पेपर बनवायला दिला तर हा प्रश्न मी टाकणार. कॉट थिटाची व्हॅल्यू दिली आहे 0. मला सांगा टॅन थिटा काय असतो? टॅन थिटा असतो 1/कॉट थिटा.
मग टॅन थिटाची व्हॅल्यू काय येणार 1/0. अरे पण 1/0 कसं असतं नॉट डिफाईन असतं ना, कारण डिनोमिनेटर मध्ये 0 कधीच येऊ शकत नाही. म्हणून टॅन थिटाची व्हॅल्यू काय आली नॉट डिफाईन. मला सांगा टॅन थिटा नॉट डिफाईन कुठे कुठे असतो π/2 वर नॉट डिफाईन असतो. अजून कुठे कुठे असतो 3π/π वर डिफाईन असतो. π/2 वर असतो. परत सर कुठे कुठे असतो 3π/2 वर असतो. मग झालं आहे त्याचे 2 सोल्युशन. कारण म्हणूनच हा बेस्ट क्वेश्चन आहे. बघा ह्या क्वेश्चन मध्ये जर डाऊट होत असेल तर मी पुन्हा सांगतो. कॉट थिटाची व्हॅल्यू काय दिली होती 0 दिली होती. म्हणून आपण टॅन थिटा काय केलं 1/cot थिटा म्हणजे 1/0. तर 1/0 कसं असतं नॉट डिफाईन म्हणजे टॅन थिटा डिफाईन नाहीये. तर टॅन थिटा कुठे कुठे डिफाईन नसतो. आपण कालच्या टेबलमध्ये बघितलं होतं 90 डिग्रीवर असतं. 90 डिग्रीवर टॅन थिटा नॉट डिफाईन असतं. त्यामुळे 90 डिग्री आणि 3π/2 हे त्याचे 2 प्रिन्सिपल सोल्युशन झाले. ओके. तो अजून आपण पुढचे क्वेश्चन्स घेऊयात मिसलेनियस एक्सरसाइज मधले. आता नाही क्वेश्चन नंबर 2 पण आहे तुमच्या एक्सरसाइज 3.1 चा क्वेश्चन नंबर 2. साइन थिटाची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे -1/2. आता निगेटिव्ह जेव्हा व्हॅल्यू दिली असेल तेव्हा कसं करायचं हे व्यवस्थित लक्षात द्या. एक शॉर्ट ट्रिक सांगतो याच्याने तुमचा जीवनातला कोणताही प्रश्न सुटेल. ओके. साइन थिटाची व्हॅल्यू काय दिलेली आहे निगेटिव्ह. तुम्हाला कळायला पाहिजे असं साइन थिटा निगेटिव्ह असतो थर्ड क्वाड्रंट मध्ये. साइन थिटा निगेटिव्ह असतो फोर्थ क्वाड्रंट मध्ये. या 2 क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह असतो. सर इथे अँगल असते पाय. इथे अँगल जर असेल थिटा तर इथं जायचं असेल तर अँगल असतो पाय प्लस थिटा. इथे असते 2π - थिटा. मग थिटाची व्हॅल्यू काढायची कशी. अरे थिटाची व्हॅल्यू घ्यायची अशी. कशी घ्यायची थिटाची व्हॅल्यू अशी घ्यायची. थिटा इज इक्वल्स टू साइन ऑफ 1/2 प्लस 1/2. सर मायनस अरे विसरून जा. थिटाची व्हॅल्यू काय आली ते π/6. हा शॉर्ट ट्रिक आहे. तुम्हाला सांगतो कोणाला बाहेर सांगू नका. जेव्हा पण तुम्हाला निगेटिव्ह अँगल दिसेल ना आणि जेव्हा तुम्हाला या निगेटिव्ह अँगलचा प्रिन्सिपल व्हॅल्यूज काढायचे असतील तर एकच मेथड करायची की त्या निगेटिव्ह साईनला विसरून जायचं आणि अँगल काढून घ्यायचं. कारण ही जर बाहेर मेथड समजली तर मग तुमचे मार्क जातील. ठीक आहे. मग मला सांगा आता फर्स्ट क्वाड्रंट मध्ये थिटाची व्हॅल्यू काय आली π/6. कशी काढली. सर हा -1/2 साईनला आम्ही थोड्या वेळासाठी विसरून गेलो. मग साइन 1/2 मग साइन 1/2 तर π/6 वर असते म्हणजे थिटाची व्हॅल्यू आली π/6. पण सर प्रिन्सिपल सोल्युशन आम्हाला काढायचं आहे आणि क्वेश्चन मध्ये साइन थिटाची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे म्हणजे आम्हाला थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये जायचं आहे. थर्ड क्वाड्रंटचा ऍड्रेस आहे π + थिटा. थिटाची व्हॅल्यू आली π/6 म्हणजे π + π/6 आणि 2π - π/6 म्हणजे याची व्हॅल्यू किती आली. लक्ष द्या सर्वांनी इथं व्यवस्थित डोळे उघडून बघा. π + π/6 ची व्हॅल्यू किती आली रे बंधू 7π/6. याची किती आली 11π/6. तुम्ही दिन चले तुम्ही दिन ढले तुम्ही. ठीक आहे. कळालं. आता जीवनातला कोणताही प्रश्न येऊ द्या पॉझिटिव्ह व्हॅल्यू वाला की निगेटिव्ह वाला सर्व क्लिअर करून दिलेत. आता परत एक एक्झाम्पल बघा. टॅन थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे -1. थिटा काढताना फक्त काढायचा टॅन ऑफ 1 -1 साइन विसरून जायचं. इथं घेणार आपण कोऑर्डिनेट सिस्टीम. मला सांगा टॅन थिटा निगेटिव्ह कुठे कुठे असतो. टॅन थिटा निगेटिव्ह असतो सेकंड क्वाड्रंट मध्ये आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये. पण सर सेकंड क्वाड्रंट मध्ये जायचं असेल तर ऍड्रेस आहे π - थिटा. फोर्थ क्वाड्रंट मध्ये जायचं असेल तर ऍड्रेस आहे 2π - थिटा. आता थिटाची व्हॅल्यू -1. अरे इथं -1 दिलंय ना टॅन थिटाला तर तुम्हाला नाही करता येणार -1 ची व्हॅल्यू डायरेक्ट. तर मी शॉर्ट ट्रिक काय सांगतोय थिटा इक्वल्स टू टॅन 1 करा. फक्त मायनस थोड्या वेळेसाठी लपवून द्या. मग टॅनची 1 व्हॅल्यू कुठे असते π/4 वर असते म्हणून थिटाची व्हॅल्यू झाली π/4. लक्षात ठेवा ही थिटाची व्हॅल्यू जी π/4 आली जिच्यात तुम्ही मायनस साइन विसरलेत ती फक्त फर्स्ट क्वाड्रंटची व्हॅल्यू आहे. तुम्हाला कुठे जायचंय सेकंड क्वाड्रंट मध्ये जायचंय ना तर ती किती येणार π - π/4. ती किती आलं 3π/4. अजून तुम्हाला कुठे जायचं आहे फोर्थ क्वाड्रंट मध्ये जायचंय ते काय येणार 2π - π/4 म्हणजे 7π/4. म्हणून तुमचं प्रिन्सिपल सोल्युशन काय झालं 3π/4 आणि 7π/4. कळालं. म्हणजे ऑफलाईन जर असतं ना माझे लेक्चर तर मी एवढे एक्झाम्पल घेत पण नाही बट ऑनलाईन मध्ये तुम्हाला घेतोय. थर्ड एक्झाम्पल बघा √3 cosec x + 2 = 0. तिसरं आणि शेवटचं एक्झाम्पल √3 cosec x +
2 = 0. आय गेस कोणीच नसेल युट्यूबवर जे एवढं डीपमध्ये आणि एवढे एक्झाम्पल्स घेऊन शिकवेल. मी शिकवतोय तर प्लीज कदर करा, व्यवस्थित लक्ष द्या. √3 कोसेक एक्सला बघा, आता मी -2 ला तिकडे घेऊन गेलो. कोसेक एक्सला काय आलं, -2/√3. मग साइन एक्स काय असतो सर? साइन एक्स असतो 1/कोसेक एक्स. मग मी साइन एक्स मध्ये लिहू शकतो का याला? हो, लिहू शकतो सर. साइन एक्स ची व्हॅल्यू येणार -√3/2. सर आता आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे. आता हा प्रश्न तुम्ही कसा करणार? पेपर मनात मनात बोलायचं, अरे हा प्रश्न तर सरांनी सांगितलं, जेव्हा पण प्रिन्सिपल सोल्युशन काढायचं असेल आधी कॉर्डिनेट सिस्टीम काढायची. कॉर्डिनेट सिस्टीम मध्ये बघायचं साइन थिटा निगेटिव्ह कुठे असतो, थर्ड क्वाड्रंट मध्ये असतो आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये असतो. पण आधी आपल्याला थिटाची व्हॅल्यू काढावी लागेल, एक्स ची व्हॅल्यू काढावी लागेल. एक्स ची व्हॅल्यू कशी काढायची? थोड्या वेळासाठी निगेटिव्ह साईनला विसरून जायचं. एक्स ची व्हॅल्यू काय आली? 3π/2. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय आली? एक्स ची व्हॅल्यू काय आली? π/3. म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये व्हॅल्यू आली π/3. पण सर आपल्याला कुठे जायचंय? थर्ड क्वाड्रंट मध्ये जायचंय. एखाद्याने विचारलं काय जायचंय तुला थर्ड क्वाड्रंट? म्हणा अरे साइन निगेटिव्ह थर्ड आणि फोर्थ मध्ये असतो. थर्ड क्वाड्रंट मध्ये जाण्याचा फॉर्म्युला काय आहे? पाय प्लस थिटा म्हणजे π+π/3. ते किती झालं? 4π/3. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये जायचंय परत तुम्हाला. ओके, फोर्थ क्वाड्रंट मध्ये जायचं आहे तुम्हाला परत. फोर्थ क्वाड्रंट मध्ये जाण्याचा फॉर्म्युला काय आहे? 2π - थिटा. म्हणजे ते काय आलं? 2π - π/3. म्हणजे किती आलं? 2π 6π 5π/3. म्हणून तुमचं आन्सर काय झालं? 4π/3 आणि 5π/3. हे झालं तुमचं प्रिन्सिपल सोल्युशन. ओके, आय होप तुम्हाला आता हा एक्झाम्पल आणि प्रिन्सिपल सोल्युशन कसं काढतात हे कळालं असेल. जीवनातला कोणताही प्रश्न जर आला ना आयुष्यामध्ये, तर प्रिन्सिपल सोल्युशन काढायला आता घाबरायचं नाही विद्यार्थ्यांना. अजून एक एक्झाम्पल घेतो. आता जे एक्झाम्पल मी घेणार आहे ते मिसलेनियस एक्सरसाइजेस मधलं आहे. बघा, खूप छान एक्झाम्पल आहे, मला खूप आवडतं ते एक्झाम्पल. ओके, म्हणजे तुमचे कॉन्सेप्ट स्ट्रॉंग करण्यासाठी ते परफेक्ट आहे. टॅन थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे. प्रश्न लिहा. आता हा प्रश्न तुम्ही सोडवू शकतात का? मी चेक करतो. जर तुम्ही सोडवला दॅट मीन्स यू आर गोइंग टू क्रॅक CET 99+. टॅन 3 थिटाची व्हॅल्यू दिली आहे -1. आता जसा हा प्रश्न बघितला 3 थिटा, पोरं घाबरून जाणार आणि याच्यामध्ये काही नवीन कॉन्सेप्ट लागत असेल का? अरे प्रत्येक वेळेस एकच कॉन्सेप्ट वापरायचा. मी नेहमी काय सांगितलंय, जेव्हा पण तुम्हाला कोऑर्डिनेट सिस्टीम काढायची असेल भावांनो आणि बहिणींनो, काय करायचं? कोऑर्डिनेट सिस्टीम काढायची प्रिन्सिपल सोल्युशनला. बघायचं टॅन थिटाची व्हॅल्यू निगेटिव्ह कुठे असते? सेकंड क्वाड्रंट मध्ये आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये. मग आपण पहिले काय करणार? फर्स्ट क्वाड्रंटची व्हॅल्यू काढणार थिटा. म्हणजे थिटाची व्हॅल्यू काय येणार? टॅन ऑफ 1. हे 3 थिटा वगैरे सोडून द्या सगळं. त्या थिटाची व्हॅल्यू काय आली? π/4. आता हा प्रिन्सिपल सोल्युशन कशासाठी काढतोय आपण? थिटासाठी. तो ती किती येणार? सेकंड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह असतो. सेकंडचा फॉर्म्युला आहे π - थिटा म्हणजे π - π/4. ओके, आणि अजून आपल्याला कुठे जायचं आहे? फोर्थ क्वाड्रंट मध्ये. तर फोर्थ क्वाड्रंटची व्हॅल्यू काय असते? 2π - थिटा, 2π - π/4. 3 थिटाची व्हॅल्यू आली. आता जेव्हा आता आपण हे जे मागचे प्रश्न बघितले, इथं फक्त एकच थिटा होता, एक्स होता. म्हणून हा प्रिन्सिपल सोल्युशन आपण फक्त कशासाठी म्हणून हा जो प्रिन्सिपल सोल्युशन होता आपण हा थिटासाठी काढला. आता आपल्याकडे काय आहे? 3 थिटा. म्हणून आपलं प्रिन्सिपल सोल्युशन 3 थिटासाठी निघणार. ते किती येणार? 3π/4 आणि 7π/4. मला सांगा 3 थिटासाठी ही व्हॅल्यू आहे. मग एकट्या 3 थिटासाठी ही व्हॅल्यू आहे. मग एकट्या थिटासाठी किती व्हॅल्यू असेल? सर या 3 ला तिकडे पाठवून द्या. मग हे किती होणार? 3π/4 × 3 7π/4 × 3. मग हे किती झालं? 3π/12 आणि 7π/12 झालं. बस एवढंच. 3 थिटासाठी आधी 3 ला विसरून जायचं, थिटाची व्हॅल्यू काढायची आणि मग 3 ला तिकडे पास करून द्यायचं की ते डिवाइड होऊन जातं. कळालं सर्वांना? आता पॉझिटिव्ह तुमच्याकडे पॉझिटिव्ह साठीच प्रिन्सिपल सोल्युशन काढायचं असेल तर चांगलीच गोष्ट आहे. समजा जर तुम्हाला cos θ -x दिल्या तर थिटा असते cos ऑफ x. मायनस साइन थोड्या वेळासाठी विसरून जायचं. थोड्या वेळासाठी मायनस साइन विसरून जायचं आणि ऍक्शी कोणत्या वेळेला अँगल काढायचा आणि मग चेक करायचं. जर तुम्हाला पहिल्या क्वाड्रंट मध्ये जायचं असेल तर त्याचा ऍड्रेस असतो
थिटा, सेकंड मध्ये असतो पाय मायनस थिटा, थर्ड मध्ये असतो पाय प्लस थिटा, फोर्थ मध्ये असतो 2 पाय मायनस थिटा. आता मी आय गेस सीईटी मध्ये आणि बोर्ड मध्ये येणारा प्रत्येक प्रश्न या मेथडनी सोडवला जाऊ शकतो. आता आपण आज काय डिस्कस केलं विद्यार्थ्यांनो, आज आपण जे आहे ते प्रिन्सिपल सोल्युशन डिस्कस केलं. म्हणूनच मी स्टार्टिंगला लिहिलं होतं पण प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे अँगलची व्हॅल्यू, पण अँगल काढताना साइन आणि क्वाड्रंटचं लक्ष द्या. ही गोष्ट तुम्हाला आता कळाली असेल, तेव्हा नसेल कळाली. आय होप आता तुम्हाला कळालं असेल की प्रिन्सिपल सोल्युशन कसं काढून घ्यायचं. जर एखाद्या क्वेश्चनचं सोल्युशन हवं असेल तर बघा, मी एक तुमच्यासाठी व्हिडिओ हे करतोय, स्क्रीनशॉट काढून घ्या. हा वाला घेतला, ओके. आता याचं घ्या, घेतलं. कसं आलं कळालं ना थिटाची व्हॅल्यू कशी काढायची. कॉस थिटा पॉझिटिव्ह कुठे असतो सर? कॉस थिटा पॉझिटिव्ह फर्स्ट क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये असतो. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये तर अँगलची व्हॅल्यू असते थिटा. सेकंड क्वाड्रंट फोर्थ क्वाड्रंट मध्ये काय असते 2 पाय मायनस थिटा. प्रत्येक वेळेस या मेथडने होईल का सर? जगातला कोणताही प्रश्न येऊ द्या. ठीक आहे. आता हा तिसरा वाला केला का? ओके. हा फोर्थ एक्झाम्पल केला. हे एक्सरसाइज 3.1 चे सर जमले, सर्व क्वेश्चन जमले. मिसलेनियसचे पण मी बरेचसे क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत. ओके, बघा हे, तुमको देखो ना ये क्या हो गया, है जहां में किधर खो गया, तुम्हें देखो ना. ठीक आहे. काही मिसलेनियस एक्सरसाइज मधले घेतलेत का मी सर्व? एक मिनिट होल्ड करा. मिसलेनियस मधले आपण क्वेश्चन्स कव्हर केलेत फ्रेंड्स. टेक्स्टबुक मधले, ओके, टेक्स्टबुक मधले एक एक क्वेश्चन मी सॉल्व कव्हर केलेला आहे. सो आजच्या या व्हिडिओला आपण इकडे थांबवलं तर बरं होईल, कारण प्रिन्सिपल सोल्युशन आता हा जो टॉपिक आहे, मला वाटतं मी इतका चांगला शिकवला आहे की तुम्हाला सर्वांना कळाला असेल. जर नसेल एकदा कळालं तर प्लीज एकदा पुन्हा व्हिडिओला रिवाइंड करून बघा. ठीक आहे. आणि मी तुमच्या सर्वांचा थँक्यू करतोय. तुम्ही ओवी करिअर सेंटरला निवडलं शिकण्यासाठी. आमच्या युट्यूब चॅनलवर आल्याबद्दल धन्यवाद. हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला मी तुमच्या परीक्षेसाठी विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम फ्रॉम ओवी करिअर सेंटर. थँक्यू. भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण जनरल सोल्युशन डिस्कस करणार आहोत. काय करणार आहोत? जनरल सोल्युशन. ओके, सो भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत माझी विनंती आहे सर्वांना, या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे तुमच्या मित्रांनाही फायदा